मोराचे पीक बांधून शिरी मुकुट सब श्यामाचे रामाचे नाही. रामाच्या मुकुटाले मोराचं पीक नाहीये. श्याम म्हणजे कृष्ण. त्याने म्हणते श्याम नाही तर मग येडी गेली सासऱ्याने ते आले म्हणे बातम्या. असं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो रामाच्या जेव्हा सीता मिळाचं काम पडलं तर समुद्राला सेतू बांधलं की नाही तर त्याच्यात त्या श्रीराम प्रभूनं जेव्हा दगड टाकला आपल्या हातून तो दगड सागरात डुबला पण तरला नाही. पावर रामात त्या माणसात होता का त्याच्या नावात होता सांगा बरं. बस लावलं टिरा चाललं भजन करा नाही हो ना. मग अजून हो छातीले नाही तशी मायच होय म्हणत छातीला ठेवून टाकून काय टेन्शन नाही. पण मी फक्त ठिकाणी हात धरीन तर तेही लाजाची धन आहे. नाही करायचं तसं गडबड नको. म्हणून म्हणलं मोराच्या पीक बांधून त्याचं नाव घेत होत. रावणाची लंका हनुमंतान जळली ना जय श्री राम म्हणलं तेव्हा त्याची लंका जळली. नाही तर नाही हनुमंताची ताकद नव्हती लंकेले जाळून घेणे. तो रावण होता बुद्धिवान शिलवान गुणवान होता. पण त्याला माहित होता मी जोपर्यंत या माणसाचा अन्याय करणार नाही तेथपर्यंत मला हा मारण गाऊन. अशीच गोष्ट तुमची झाली. क्या बात. पंकजा संपातीचे बिना का मानयाचे वास्तविकता ते होती मॅडम साहेबा. वास्तविकता त्या गाण्यात अशी होती राम नाम से किडे पडे. कबीर साहेब म्हणतात मी नाही राम नाम से किडे पड़े कृष्ण नाम से सड़े कबीर नाम से डूब गए कबीर नाम से डूब गए किस नाम से तरे. एवढं तरी अनुभव असेल ना तमाशा करायचं नाही काही गरज नाही. नाही हे धरलं सारवलं पोतवलं जमत नाही बिलकुल नाही. माझ्यावर तिथोर त्याग चालते पाप होता नाही तर सराट कर. बाकीचं काही भजन पूजन नाही करायचं. आणि म्हणून म्हणत काय म्हणतोय पंकजा संपातीचे बिना का मानयाचे पंकजा संपातीचे बिना का मानयाचे कोरड्या उन्हाने भाजले. दानात सुनसुन के तुझे पाणी नाही मिळेल. तुम्हाला भेटले एवढे हिराबाचे मग तुम्हाला माहित आहे मामा मोठा खराब आहे. मग तुम्हाला म्हणून म्हणतो मी खराबी करतच नाही काही नाही. मी गिधाडाने खोट तिरमा सांगा हो बाबा गिधाडीने खोट तिरमा. बाईची आवाज कोणी जाते बाईची आवाज जाय का नसा तर नाही सुटती. ताली बजाने से आनंद आता नहीं आता
ताली बजाने से आनंद आता नहीं, 5% की सुनना चाहिए। बेफजूल बोलने से मुंह खराब हो जाता, कुछ सहाने की भी सुन लेना चाहिए। सुन लो नाही तर काय अर्थ आहे, मूर्खाच्या पुढे वाचली गीता न रातचा गोंधळ कसा होता, असं नाही पाहिजे। म्हणून तुम्हाला मी वास्तविकता तुम्हाला बोलत असेल, पण तुम्ही त्याच्याकडे गहर करून पहा। हो मामा काय गावते, काय मा कसं मा शायरीचा नाद आहे। हो मी तुम्ही जरी या कानाला तोडले ना, मा कसं मी खुला केले का नाही, तुम्हाला इतकं ढोलक सुरू देईन आणि तुमच्या पायाला मा कसं मी आपल्या घरी सिद्धा कलचे तमाशे पण बिलकुल टोटली मा कसं याच्यासाठी नाद आहे, मग याच्यासाठी नाही जायचं। आणि म्हणून म्हणतो पुढं काय म्हणतोय का, संध्याकाळ झाली, पक्षी चराले दिवसभर जाते। हो पण सायंकाळ झाली का पक्षी आपल्या जातात। आणि म्हणून एक शहाण्याचं गीत होतं, कसं राजहंस ती महाली, सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीच माझी येता तरी सुकेया, काय येता तरी सुकेया, जाता तरी सुके जा, कुणावरी न बोजा या झोपडीच माझी। अरे वा काय अनुभव, हो असं ऐकाय का शब्द म्हणून पाहिजे। चल बसून महाली, राणी बसून महाली, गडप चालले फिरा फिरा, होते गुणाचे त्या जन्माचे, होते गुणाचे त्या जन्माचे, होते गुणाचे त्या जन्माचे, होते गुणाचे त्या जन्माचे। राधापूर्वी जन्माची कोण म्हणलं ना, बैठक माणसाला माहित नाही, मी तुम्हाला सांगतो। अन कृष्ण जन्मामध्ये ती आली राधा, कृष्णाची बायको नाही, तरी पण कृष्णाला रुक्मिणी सीता दाखवायची होती। बलरामच्या बगीचात हनुमानजी आले, तुला बगीचाचा नाच केलं, आणि त्याने विचारलं त्या बगीचाच्या मालक गेला तर तुमच्या बगीच्यामध्ये एक वानर आलेला आहे आणि पूर्ण बगीचा संपूर्ण संपवून टाकलं, आणि मी नाव सांगितलं बलरामचं, तर त्याने म्हणलं होतं कृत्यचं राम होतं, राम तो राम होता, बलराम कुठून आला, बुला आपले मालिक को। आणि त्यांना राम बोलवलं, त्याने बोलवल्याच्या नंतर बलराम आला। बलराम मोठा होता, श्रीकृष्ण लहान होता, पण श्रीकृष्णाने आखरी सीतेचा रूप घेऊन रुक्मिणीत दाखवा लागला। तो प्रेम नाही असं नाही, असं फुकट नाही होत तमाशा, काय कबोत नाही साली माई पण झालं मी अशी बाप रे, घोड्याची लगाम धरणं याद नको, शेकड्यावर बसता वार। हा उर्मिला आहे दमदार, पाहणं दमदार आहे का तुमच्या तलवारीले धार, दाखव का आपला अवजार कसं काय तर वारमय भासी, तो ज्ञानाचा अवजार, असं नाही दुसरा अवजार नाही दाखवत मी कोणाले। मला काय करते भासी होतं मी असं बोलीन का तुम्हाला, होईल का अशी पा पुढं काय म्हणून तंदुराचा बंधू होता, तिच्या जवळ राहत होता। मॅडम साहेबा गाना पा, चंदुराचा बंधू होता, तिच्या जवळ राहत होता, तोता म्हणजे बिट्टू। पहिलेचा काळ होता, एका राजाचा प्राण एका मिटवात होतो, असं होय। म्हणून काय म्हणते तो, चंदुराचा बंधू होता, तिच्या जवळ राहत होता, ते संकट मोहब्याचे
तारले धाडीन कोट तिरमाल सांगा हो जाईल धाडीन कोट तिरमाल खतम झालेला राहून त्याच्यानंतर उन्मुलाबाई चालू करा. आटा काढायची गंमत करा. तुम्हाला सांगून देतो शाहीर, तुम्ही पहिले झालेला येतं कसं चालते आटा आणि काटा हे रंगती म्हणजे पाकांडी पाहिजे तो. सारे लोक म्हणून राहिले जमली नाही.